आपण जबरदस्त. भाषा समृद्धीचा प्रश्न विचारतो. भाषा समृद्ध का रे? तर मग लगेच आपण एखाद्या रचनेची गोष्ट करतो, एखाद्या ग्रंथाची गोष्ट करतो, एखाद्या मोठ्या नाटकाची गोष्ट करतो. अरे पण तिथं साहित्य आहे. हम्म. त्या साहित्याने तुम्हाला समृद्ध केलंय. भाषेला समृद्धी मिळाली नाहीये. भाषेमध्ये तीच शब्द आहे जेवढी होती तेवढी. हम्म. त्या साहित्याची रचना करणारा मग कोणीतरी असेल, संत श्रेष्ठ असेल किंवा एखादा कुसुमाग्रज असेल, मग दुसरा कोणीतरी असा साहित्यकार असेल, त्याला कुठे 15-20 हजार पेक्षा जास्त शब्द माहिती आहे, 1-1.5 लाख पैकी. बरोबर. त्याच्याकडे मोजके शब्द आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक शहरामध्ये स्वाती एक पानवाला असतो. हा हम्म. का? तो पानवाला, अरे त्याचं पान नाही खाल्लं, मग काय तू मुंबईला गेला रे, असं म्हणतो आपण. काय तू बडोद्याला जर का सुंदर पानचं पान नाही खाल्लं, काय तू औरंगाबादला गेला जर का ताराचं पान नाही खाल्लं तर. असे पानवाले फेमस असतात. आता हम्म. तू त्या पानवाल्याकडे जाशील ना, तर तो सगळे आयटम्स टाकत नाही पानामध्ये. त्याच्याकडे जितक्या बाटल्या त्या सगळ्या रिकाळ्या नाही करत. तू सांगशील तंबाखू नका टाकू, किमाम नका टाकू, तर तंबाखू किमाम सोडून सगळ्या बाटल्या टाकत नाही. तो नेमकं पान बनवतो की सर्वसामान्य जनसामान्यांना, एक ऍव्हरेज सिटीजनला ते पान जबरदस्त वाटेल. हम्म. त्याला म्हणतात लोकांची पल्स ओळखणे. हम्म. आप्पा बेलवलकरला जन्म घातला आपल्या शिरवाडकरांनी, कुसुमाग्रजांनी, किंवा ज्ञानेश्वरांनी मराठी जेव्हा पीकवर होतो 1275 ते 1300 या कालादरम्यान, मराठी वॉज एट इट्स सुप्रीम पीक. तेव्हा इन्व्हेजन्स नव्हते झाले. तेव्हा मोजक्या शब्दांची निवड करून अशा पद्धतीने बखुबीने त्यांनी ती रचना केली ज्ञानेश्वरीची, की एक्झॅक्ट सौंदर्य त्या ग्रंथांना लाभलं. पण सगळे शब्द नव्हते ना वापरले. बरोबर. कारण ग्रंथ वाचणारा सामान्य माणूस असतो. आज ज्ञानेश्वरांनी फक्त 5 माणसांना ग्रंथ कळावा अशा पद्धतीने ग्रंथ लिहिला नाहीये. हम्म. पण जो खरा अभ्यासक आहे त्यापर्यंत ग्रंथ पोचतोच. सो ज्ञानेश्वरांची ही अपेक्षा आहे की काहीतरी अभ्यास करून बस रे भाषेचा, तेव्हा हम्म. थोडंफार तुला कळेल. कारण की मी जेवढा अभ्यास केलाय, ज्ञानेश्वर त्यांच्या आईच्या पोटातनं ग्रंथ घेऊन बाहेर नव्हते पडले. बरोबर आहे. पण त्यांनी कुसुमाग्रज माणसांची नस ओळखली, त्यांचा त्यांना काय त्यांचा आवडेल. अभ्यास जन्मतःच त्यांच्या हातात शब्दकोश नव्हता, कोणाच्याच हातात नसतो. सो तो अभ्यास करतो आपण. लिटिल जिनियस तयार होतात, लहान वयामधले जिनियस तयार होतात. ज्ञानेश्वर त्यातले होते, दुसरे सगळे त्यातले आहेत. अभ्यास करत करत त्यांनी जेव्हा रचना केली, बरोबर ताराचं पान मांडलं त्यांनी. हम्म. तो ते अरे क्या पान लगाया है वास्तूने, तो नाही थुकणार, तो सगळा रस घेणार आहे माणूस. हा रसास्वाद असतो. तो जबरदस्त. साहित्य अपलिफ्ट करतो आणि वरती कुठेतरी घेऊन जातो. आणि त्या रसात स्वादाला तुम्ही भाषा समृद्धी नाही म्हणू शकत. कारण की तीच भाषा कदाचित माझ्यासारखे हलकी माणसं, आपल्यासारखी सामान्य माणसं वापरतात, पण तेवढी भाषा आकर्षक नाही करत. ते पान हेतुपूर्ण. रंगत नाही तितकं. हा, कारण की 2-3 कारणं याच्यात अजून ऍड करायची आहे. तुम्ही कोणाशी बोलताय? तुमच्या घरात कन्स्ट्रक्शन करायचंय, 4 मजूर भाड्याने घेऊन तुम्ही त्यांच्याशी शुद्ध मराठीत बोललात तर नाही काम होणार तुमचं. थोडंफार तोडकं मोडकं बिहारी तुम्हाला आलं पाहिजे. ते बिहारचे मजूर लोक आहेत. किंवा तुमचे बॉर्डरवरनं आले तर ती अहिराणी भाषा किंवा मराठवाड्यात तिकडची थोडीशी भाषा, पण हम्म. थोडीशी क्लिष्ट कमी असली पाहिजे. थोडीशी भेसळवाली भाषा असली तर त्या मजुराला थोडासा हुरूप येईल आणि तो 12 तास काम करेल 10च्या ऐवजी. So हम्म. eventually you have to doctor your language to such a level that the other person responds beautifully and he gives the best of his output. आणि तुमच्या घराची भिंत अशी बांधेल की 100 वर्ष त्याला तड जाणार नाही. जबरदस्त. ही भाषा असते. बरोबर. म्हणजे शेवटी आपण व्यवहारामध्ये कितपत जायचं आणि कितपत मर्मबंधातली ठेव जपायची, अगदी. ह्याचं गणित आपल्याला जमलं पाहिजे. हो हो, तुम्हाला घासाघीस करायची आहे, एक क्या रे 20 रुपये देता येत ला 5 हे करून आपण बोलतो. तेव्हा तो समोरची व्यक्ती त्याला कळतं की हा रोज भाजी घेणारा माणूस आहे, म्हणून ह्याच्या रफनेस आहे. पण तू त्याच्याची शुद्ध किती महाग विकतो रे, जर का तू असं सॉफ्टली बोलले तर तो मुद्दाम 20 रुपयाची 40 रुपयाला सांगेल की बाई कधी बाजारात येत नाही असं. सो यू हॅव टू मॉड्युलेट युअर लँग्वेज डिपेंडिंग ऑन दॅट. आणि हीच भाषा तुम्ही देवळात गेलात, हम्म. एखाद्या मंदिरात गेलात, सभागृहात गेलात, तर तो सौम्यपणा, ती शुद्धता. क्लासिकलच्या प्रोग्रामला गेलात तुम्ही, तर हम्म. तिकडे डिस्को अपेक्षित नाहीये. बरोबर. तेवढा असं असं करून आपण नाचतो तसं क्लासिकलमध्ये नाचत नाही, कारण की तिकडची अनुभूती वेगळी असते. हम्म. तिकडचा टेम्परामेंट, तिकडची मनस्थिती वेगळी न्यायची असते. सो तुमची मनस्थिती कॅलिब्रेट करा डिपेंडिंग ऑन तुम्हाला काम काय आहे. हम्म. आपण मध्ये बघितलं, आजपासून एक 8 वर्षापूर्वी तुला इन्सिडेंट आठवत असेल, अंदमान निकोबार मध्ये कोणीतरी इंग्रज पोचून गेला
आणि त्या लोकांना कन्वर्ट करायचा प्रयत्न केला म्हणून त्याला मारून टाकलं होतं माहितीये. ओके. ही वॉज किल्ड बाय लोकल ॲबोरिजिन्स बिकॉज ऑफ 2 रिझन्स. त्यांना बाहेरची माणसं नकोय. तर हे शहाणं तिकडे गेलं आणि त्यांना ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला त्यांनी. सो त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर एखाद्याला फरफटवरून संपवलं. बरोबर आहे. म्हणून भाषेचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, कोणत्या स्वरूपात करायचा, ती सत्सद विवेक बुद्धी प्रत्येकामध्ये जागृत असायला पाहिजे. कारण की भाषा ही शेवटी माध्यम आहे. ज्ञानेश्वरांनी त्याच माध्यमाचा वापर करून काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला दिली आहे आणि आपल्याला तोच माध्यम वापरून एक कल्याण ज्वेलर्स मधनं काहीतरी सोनं आणायचं आहे किंवा 5 रुपयाची गड्डी घ्यायची कोथिंबिरीची आहे किंवा एखादं पुस्तक विकत घ्यायचं आहे किंवा सडकेवरती आवाज करून खेळणाऱ्या मुलांना ओरडायचं आहे, तर भाषा बदलावी लागते. बरोबर आहे. ज्या त्या भाषेत इंजेक्शन द्यावं लागतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला ज्या त्या भाषेत इंजेक्शन मिळत असतं. मग ज्ञानेश्वर जेव्हा इंजेक्शन देतात तेव्हा ती वेगळी भाषा असते. मला मेघना जशी डाफरते ती वेगळी भाषा असते. मुलं आरडाओरडा करून उलट उत्तर देते वेगळी असते आणि मी मुलांना काहीतरी सांगतो किंवा माझ्या पियर्स लोकांना सांगतो ती वेगळी असते. कधी कधी सेशन्स घेतो मी इंडस्ट्रीमध्ये, तर ते वेगळं इंग्लिश असतं, ते खूप क्लिशे असतं, खूप जास्ती इमॅक्युलेट असलं पाहिजे हा प्रयत्न असतो. म्हणजे कॉपी बुक स्टाईल ज्याला म्हणतो आपण त्याला, किंवा अगदीच बुकिश लँग्वेज म्हणतो त्या, ते कधी कधी अपेक्षित असतं. आणि जेव्हा मी साईटवरती काम करून घेतो तेव्हा ती भाषा वेगळी असते. तो भाषेमध्ये शब्दांची निवड डिपेंडिंग अपॉन बाहेर ते आले झुणका भाकर खायला, ते गावाकडचे अरे मिळमिळीत नको बनवू, टाक त्यामध्ये ठसका लागेल असं तिखट. तेच जर का आपण घरातली माणसं पिठलं बनवतो, अरे जरा सौम्य बनव बरं का, काल फार जास्ती मिरच्या पडल्या होत्या, या प्रकारचं काहीतरी भाषेचं असतं. बरोबर आहे. आता मला आपल्या या गप्पांच्या शेवटाला येताना ना, तुला एक असा प्रश्न विचारायचा आहे. आपण भाषांबद्दल बोलतोय आणि भारतामध्ये अनेक भाषा आहेत. विविधतेने नटलेला देश आहे आपण म्हणतो. तर मग आता जसं तमिळ लोकांनी बाकीच्यांचं आक्रमण आपल्या ह्याच्यावरती संस्कृतीवरती म्हणा, भाषेवरती म्हणा होऊ नाही दिलं. पण महाराष्ट्रामध्ये आपण हिंदी भाषा कंपल्सरी करायची की नाही हा विचार करतो किंवा इतर प्रांतांमध्ये. तर ह्याच्याकडे तू कसं म्हणून बघतोस, की राष्ट्रभाषा एक वेगळी असायला पाहिजे का नाही? आपल्या राष्ट्राची भाषा हिंदी आहेच. आपली घटना, आपलं कॉन्स्टिट्यूशन हे हिंदीमध्ये पण आहे. इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमध्ये आहे. सो राष्ट्रभाषा ही हिंदी आहेच. तू भारतातल्या कोणत्याही न्यायव्यवस्थेत जा, कोर्टात जा किंवा कोणत्याही अशा कायद्याच्या ऑफिसमध्ये जा, तर तिकडे सेकंड लँग्वेज हिंदी असते. सो ती एक भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून आहे. आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी ती वेगळी, राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि प्रत्येक प्रांतांची स्वतःची भाषा आहे. आता भाषा टिकवायची असेल किंवा भाषेचं महत्व वाढवायचं असेल तर काय करायचं? तर आजपासून पुष्कळ दशकांपूर्वी मी एक फ्रेंच लेखक वाचला. तो लेखक बऱ्याच लोकांनी वाचला आहे. तो सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध लेखक आहे आणि तो म्हणजे विक्टर ह्युगो. तू नाव ऐकलं असेल. तर विक्टर ह्युगोची 2 पुस्तकं मी अंदाजे 24 वर्षाच्या वयाला ग्रॅज्युएशन संपलं जस्ट तेव्हाच मी ती पुस्तकं वाचली होती. एक तर हंचबॅक ऑफ नोत्रदाम एक पुस्तक होतं आणि ली मिझरेबल. तर ही पुस्तकं तेव्हा वाचली. सुदैवाने या पुस्तकांचे अनुवाद 2-3 लेखकांनी केलेत इंग्लिशमध्ये. ही पुस्तकं लिहिली गेली आहे फ्रेंच भाषेत, पण ते अनुवाद करणारे खूप मोठे अभ्यासक होते विक्टर ह्युगोचे आणि काही प्रमाणात त्यांना यश द्यायला पाहिजे, कारण की त्यांनी फ्रेंच शिकणं, विक्टर ह्युगोला समजणं म्हणून फ्रेंच शिकले ते. एवढा मोठा भाग की एक भाषा शिकायला कमीत कमी तुम्हाला 1-2 वर्ष लागतात. त्यांनी त्यांच्या जीवनातले 1-2 वर्ष घालवले आणि फ्रेंच भाषा शिकले, कारण की त्यांना तो शुद्ध विक्टर ह्युगो वाचायचा होता. त्यांनी तो विक्टर ह्युगो वाचला, समजले, तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केला. आजपासून 200 वर्षापूर्वीचा विक्टर ह्युगोच्या काळातला इतिहास, फ्रेंच रिव्होल्युशनच्या नंतरचा हा इतिहास आहे सगळा. रोनोचा काळ होता, रेनेचा काळ होता, त्या काळाच्या जवळपास ही रचना आहेत. आणि हे स्वतः इंग्रजी असल्यामुळे यांनी ती पुस्तकं इंग्रजीत अनुवाद केली. आता फ्रेंच भाषेचे जाणकार, त्या काळाचे जाणकार असल्यामुळे विक्टर ह्युगो तो नाही राहिला, आता तो निघून गेला आहे, तो वारला तो बिचारा. तर त्यानंतर त्यांनी जेव्हा अनुवाद केला तेव्हा विचारायला विक्टर ह्युगो नव्हता.
त्यांनी विक्टर ह्युगोला चांगला न्याय मिळावा म्हणून तिकडच्या तेव्हाच्या समाजाचा अभ्यास केला, तेव्हाच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास केला आणि सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी फ्रान्सची होती, कारण की फ्रान्समध्ये खूप मोठी क्रांती घडत होती, त्याचा चांगला अभ्यास केला आणि मग अनुवाद केला. तर ती पुस्तकं पेंग्विन पेपर बॅग्स मधून माझ्याकडे आली. मी विकत घेतली होती क्रॉसवर्ड मधून. हम्म. 24 एक्झॅक्टली मला वाटलं की पुढचा जन्म माझा फ्रान्समध्ये व्हायला पाहिजे. ओहो. मला हे अनुवाद नाही वाचायचे, कारण की मी थोडासा अनुवादाच्या ऑपोजिट आहे. मला नाही आवडत अनुवाद वाचायला. हम्म. कारण की ज्या त्या भाषेतला नशा त्या भाषेत जाऊनच करता येतो असं समज आहे अशी माझी. पण आपण बरेचदा हेल्पलेस असतो की बाबा कुठे आडमुठ्यासारखा बसलाय, वाच ना जरा अनुवाद तर अनुवाद, थोडाफार अंदाज येऊन जाईल त्याला. सो मग आपण वाचला. पण वाचल्यानंतर मला हे वाटलं की नाही, फ्रेंच व्हायला पाहिजे. हम्म. आपल्या मराठी भाषेमध्ये उत्तम निर्मिती झाली आहे. तर ही निर्मिती आपण अनुवाद करून दुसऱ्या भाषांमध्ये उपलब्ध करतो, कारण की जगभरच्या लोकांना फायदा व्हावा. हम्म. तर मला हेच म्हणायचं आहे अनुवाद करणाऱ्यांना की तुम्ही एक वाक्य टाकत जा, काय की हा माझा सर्वोत्कृष्ट किंवा शर्थ केली माझ्या प्रयत्नाची मी, तरी सुद्धा हा खूप जागेवरती या अनुवादमध्ये कुठेतरी त्रुट्या आहेत, हम्म. कुठेतरी हा अनुवाद कमी पडतो आहे. त्यामुळे वाचकांना माझी ही विनंती आहे की तुम्ही हा अनुवाद वाचत असाल आणि हा मराठीत ग्रंथ नसला आणि अनुवादित भाषेत असेल, मग तो हिंदी असो, गुजराती असो, इंग्रजी असो, उर्दू असो, जी काही भाषा, तर तुम्ही एकदा हा ग्रंथ मराठीत वाचावा. मराठीमध्ये जे कंटेंट जन्माला आलंय ते कंटेंट अनुवाद करताना मी ज्ञानेश्वरांच्या शेजारी बसली नाहीये. ते होऊन गेले 800 वर्षांपूर्वी. हम्म. जर हे तुम्ही तुमच्या प्रिफेसच्या, ज्याला आपण म्हणतो ना की सुरुवातीचं प्रिफेस असतं त्याला, प्रस्तावना म्हणतो, प्रस्ताव ठेवतो लोकांसमोर पुस्तकाचा, त्या प्रस्तावात हे वाक्य टाकलं तुम्ही की तुम्ही काहीही म्हणा, हा अनुवाद माझा प्रयत्न आहे, लेखकाचा नाहीये. बरोबर आहे. हम्म. आजपर्यंत तो लेखक जन्माला यायचा आहे ज्यांनी 2 भाषेमध्ये तेच पुस्तक लिहिलं आहे. हम्म. अजून कोणी लेखक लिहित नाही. बरोबर. जरी मला 4 भाषा चांगल्या येतात आहे, मला माझं इंग्लिश उत्कृष्ट आहे, मराठी पण चांगलं लिहितो मी, म्हणजे जर का लिहू म्हटलं तर चांगलं मराठी येतं माझं, त्यात चुका कमी असतात नसतात. गुजराती पण उत्तम आहे माझं. पण मी कोणतंही पुस्तक 2 भाषांमध्ये मीच नाही लिहिणार, हम्म. कारण की तो कंटाळा येतो. आणि दुसरं स्वाती फार महत्वाचं, मी ते पुस्तक दुसऱ्या भाषेत लिहिलं तर तोपर्यंत मी बदललेला असतो. आयुष्य. त्यामुळे त्या राईट. पहिल्या पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी मला पटत नाही. माझ्या बापरे. परिवर्तन आलंय. मग कित्येक लेखकांनी बऱ्याच काळानंतर जेव्हा त्यांचं जुनं काही वाचलं असेल, तेव्हा त्यांना स्वतःला प्रश्न पडला असेल, की हे मी आज लिहिलं असतं तर खूप वेगळं लिहिलं असतं. गुजरातचे एक पूज्य लेखक, तू नाव ऐकलं असेल, ध्रुव भट. हं, हं, हं. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी मला 3 वेळा विनंती केली की तू लिहितो मराठीत, इंग्लिशमध्ये, माझ्या पुस्तकांचा अनुवाद कर ना, तुला देतो सगळे हक्क. हं. मी त्यांना म्हणतो की अनुवाद तो होईल, पण तुमच्या पुस्तकातला आत्मा त्या पुस्तकात जाणार नाही. मग ते मूर्त शरीर द्यायचंय का? तर ते म्हणतात तू हट्टच करतो, मला निरुत्तर करतो. आता मी काय केलं सांग? हं, हं. मी अनुवाद करीन त्यांच्या गुजराती पुस्तकाचा, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये. हं. आणि आता तर अनुवाद करते चॅट जीपीटीचा ना एआयचा वापर करतात. कदाचित त्यांच्या पुस्तकापेक्षा चांगलं काहीतरी जन्माला घालतील. पण परत तीच गोष्ट आहे, भाषा ही त्या शब्दांची निवड असते स्वाती. विशिष्ट पद्धतीने निवड करून रचना केली तर ती त्या व्यक्तीची भाषा बनते, ती जेनरिक भाषा नसते. तुझी आई उत्तम आमटी बनवते, बनवायची हं. असं तू म्हणतेस. आमटी भात डब्यात शाळेत असतो. तू छोटीशी चिमुरडी 8 वर्षाची, तू आमटी भात काढते आणि सगळ्यांसमोर आमटी भात खाते. माझ्या आईची आमटी बेस्ट आहे, बेस्ट आहे, मला दुसऱ्या कोणाची नाही आवडत. आणि लोक आमटी भात आणतात, दुसऱ्या मुली, दुसरी मुलं आमटी भात आणतात, पण तू हट्टाने नाही म्हणते की नाही, मी नाहीच खाणार, माझ्या आईचेच हातच खाणार. हं. आता मला एक उत्तर दे, तुझ्या आईचा आमटी भात बेस्ट आहे का ग? हं, हं. त्रयस्थपणे सांग बघू मला, बरोबर. ऑब्जेक्टिव्हली. मला इज इट त्याची द सवय बेस्ट आमटी झाली भात? आहे. मला ते सवय झाली आहे. त्याच्यात आईचं प्रेम तुला मिळतं. काय झालं ते विचारत नाही. इज इट द बेस्ट आमटी भात? नसणार, नसणार. नाही, नसणार का नाहीये? प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं बेस्टच वाटत असतं. एक्झॅक्टली. ते म्हणून वाटत तुझ्या आईचा असतं. आमटी हां, भात बेस्ट नाहीये, नाहीये. हं, हं. ते सिग्नेचर आहे.
बरोबर. हा. इट इज द सिग्नेचर ऑफ युअर मॉम. कसलंय माहितीये? तिच्या अपूर्णतेचं. परिपूर्ण आणि परफेक्ट आमटी भात कोणीच बनवू शकत नाही. मीच आजच्या सारखी आमटी परत दुसऱ्या दिवशी बनवू शकणार नाही. नाही, सपोज तू बनवली, तीच हम्म. कन्सिस्टंटली आणली, ते प्रमाण लिहून घेतलं, दाणे दाणे आणि कणा कणापर्यंतचं प्रमाण लिहिलंय तू, हम्म. आणि कणा कण्यापर्यंतचं टेम्परेचर पण कंट्रोल करते तेलाचं, सगळं सगळं, तरी सुद्धा त्याला एक प्रकारचं सिग्नेचर आहे की हा तुझ्या हातचं आहे ते. बरोबर आणि आहे. मग तिच्या हातचं आहे, मग त्याच्या हातचं आहे, मग त्याच्या हातचं आहे, मग तिच्या हातचं आहे. प्रत्येकाचं सिग्नेचर असतं आणि त्यामुळे प्रत्येकाच्या आमटी भाताची चव वेगळी असते. ऍग्रीड? आणि म्हणून कोणीही परफेक्ट नसतं. बरोबर. सगळे परफेक्ट नसू शकतात. परफेक्शन एकच असतं. परफेक्शनचे डेफिनेशन एकच आहे. सो त्या डेफिनेशन पर्यंत कोणी पोहोचत नाही, कारण की ती डेफिनेशन कोणी देऊच नाही शकत. आणि ती गोष्ट साहित्य रचनेची आहे. उत्तम साहित्य रचना बरोबर आहे, उत्तम, पण सर्वोत्तम नाही म्हणतायत. इज टू गुड बॉस, व्हॉट अ ग्रंथ यार. ज्ञानेश्वरी काय लिहिली आहे. पण तिच्याहून चांगले ग्रंथ नाही असं म्हणू नाही शकत, कारण की ती वेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी आहे. वेगळ्या प्रकारचे लोक वाचतात, अमुक एक कक्षेत गेलेली लोक वाचतात. तोपर्यंत त्या लोकांना कळणार नाही आणि त्याच्या पलीकडच्या लोकांना ज्ञानेश्वरीची गरज नाहीये. समजतो? ते लोक त्या स्थितीला पोचलेत, स्वतःचं चैतन्य गाठून बसलेत, त्यांना ज्ञानेश्वरीची गरज नाही. ज्ञानेश्वरी or whatever, or this or that, or any music for that matter, is for a particular taste. Nothing is perfect. So bhasha remains again a thumbprint of an individual. It is not something which is a pre-decided or pre-given formula. ज्याची ज्याची रचना असते भाषेची. शब्द घेतो, निवडतो. प्रत्येकाच्या घरात खिचडीचं सामग्री असते घरात, पण प्रत्येक घरात बनणारी खिचडी वेगळी असते ना. मग कोणाची परफेक्ट, ह्याला काही अर्थ नाहीये. बाय अँड लार्ज किती 500 माणसं आहेत ना, 500 माणसांची पण आवडेल, पण मग एवढी वाईट नाही बनली तर मग सगळे खाणारे देखील. कारण की त्या लोकांना पण माहित असतं की आपल्या घरची खिचडी मिळणार नाही, आपण लग्नाकार्यात आलो आहोत, तिखट नसेल, खूप गोड नसेल, खूप खारट नसेल, व्यवस्थित चव असेल. व्यवस्थितचा अर्थच ऍव्हरेज होतो. सो वेन यू फाइंड समथिंग हिटिंग व्हेरी हार्ड अक्रॉस पॉप्युलेस, इट इज अन ऍव्हरेज एक्सलंट थिंग. ताराचं पान बेस्ट आहे असं नाही म्हणत, पण बाय अँड लार्ज सगळ्यांना ताराचं पान आवडेल असं तो पान बनवतो. त्याला लोकांचा पल्स कळलाय, क्या बिकेगा वो उसको अच्छा मालूम है. तशा प्रकारचं काहीतरी. आपण हल्ली म्हणतो ना, फेसबुकवर काय विकलं जाईल ते लिहा, भरपूर लाईक मिळतात. सो जो बिकता है वो मुझे मालूम है क्या बिकता है, तो वो डालेगा तो वो लाईक मिलेगा. त्या प्रकारचं काहीतरी असतं. बरोबर. तुझ्याशी गप्पा मारून खूप मस्त काय काय भरपूर माहिती पण मिळाली, एक वेगळा दृष्टिकोन मिळाला नेहमीप्रमाणे. आणि मला बेसिकली तुला आता असं लास्ट एक समअप साठी म्हणून विचारायचंय की आपला हा जो आजचा विषय आहे भाषा, त्याचं टिकणं, नष्ट होणं किंवा काहीही, तर तुझ्या दृष्टिकोनातनं एखादा सर्वात सुंदर असा एखादा भाषेचा शब्द जो तुला वाटतो की हा एकदम जबरदस्त आहे, तर तो शब्द तू सांगू शकलास तर त्याच्यावरती आपण ही नोट एंड करू शकतो. एक नाहीये, अनेक शब्द आहे. सो मी एकच सांगतो, बाकीचे सगळे शब्द तुला आणि जे ही क्लिप बघतील त्या सगळ्यांना सोडू आपण पॉडकास्टला. स म्हणतो ना, सच्या वरती टिंब असतं. संग, संग्रह, संग, संग्रह, हे संच्या पुढे जे शब्द येतात किंवा सतच्या पुढे शब्द येतात, सतसंग, सदच्या पुढे येतात ते, हे सगळे शब्द स सुरुवातीला वरती टिंब, समवाला स, अर्धा त सत, आणि सद, सद सद विवेक, सदभावना, संग्रह, सत्संग. किती शब्द, एक शब्द नाहीये. आणि असं म्हटलं ना तर एक लक्षात घे, आपल्या सगळ्या भाषांची आई संस्कृत आहे. माणसाने संस्कृतचा अभ्यास केला ना तर अख्खाच्या अख्खा अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास होईल असं मला वाटतंय. आणि परत ते फील्ड एकत्र होतात. संस्कृतचा अभ्यास करा, कोणताही शब्द निवडा संस्कृतचा, प्राकृत मधनं आलेले, संस्कृत मध्ये आलेले शब्द आहे, हे प्रत्येक शब्द एक वेगळी संस्कृती आहे. स्वाती, काय तू एक शब्द निवडायला सांगते मला, सगळी अमृतच अमृत आहे असं वाटतं. बरोबर. मला एवढंच सांगायचं. येस. श्रीराम. थँक्यू.